सांगा काय चालू करायचं आपल्याला. काय झालं होतं काल आपलं लिस्ट झालं होतं. लिस्ट टॅग नावाचा टॅग पाहिला होता आपण. व्हेरी गुड. बरं एक काम करा. काल आपण लिस्ट बनवली होती. आता असं करा, इथे पेंट ओपन करतो मी आणि मला काय करायचंय तुम्हाला, तुम्ही आता अशी लिस्ट तयार करा. बघा, क्रिएट म्हणजे काय, वहीवरती. तुम्हाला माहिती आहे आपण प्रोग्रामिंग शिकतो, लॅपटॉपवर शिकत नाही. प्रोग्रामिंग शिकतो आपल्या डोक्यात आली पाहिजे, बरोबर. आणि जर डोक्यात यायचं असेल तर आपल्याला पेन आणि वही याच्याशिवाय पर्याय नाही, कागद आणि पेन. तर आता असं काहीतरी करायचंय आपल्याला, कारण लेआउट समजणं हे इतकं कॉम्प्लेक्स होत जाईल जर तुम्ही फक्त कॉम्प्युटरमध्ये त्या टॅग्सला वापरून काही करत असाल तर तुम्हाला काही समजणार नाही एवढं. आता एक काम करा, क्रिएट इथं लिहितो मी राईट नेम्स ऑफ स्टुडंट्स. जसे काल केले होते आपण तसे, बरोबर. स्टुडंट्स इन क्लास रूम लिहा. तुम्हाला वाटेल आता हे सर मजाक करायला लागले. मी मजाक अजिबात करीत नाही. मी फार सिरियस असतो कामाच्या बाबतीत, शिकण्याच्या बाबतीमध्ये सिरियस राहायचं. काय करायचंय, सेम काम असं वाटेल तुम्हाला कालच दाखवाल, मला कालचं दाखवायची गरज नाही, नवीन तयार करायचं. मग कशात नाही प्रोग्राम करायचा नाही. मी सांगितलं का राईट प्रोग्राम. मी काय सांगितलं, राईट म्हणजे काय, लिहा. सिंपल आहे ना. काय वाटतंय तुला याचा अर्थ इंग्रजी मधल्या वाक्याचा? क्लास मधल्याच मुलांचे सांगितले ना तुला. काय मी आता पूर्ण भारतातल्या मुलांचे मुलींचे सांगेल का? ए त्याला पेन दे. तुझ्या पेनात बी पाणी आहे का? चला झालं. अरे यार एवढं तर लिहायचं राव, 5-7 नावं लिहायचे, तुम्हाला एवढा वेळ लागतो का? माल झाली गेली तुमची आता. सो राईट नेम्स ऑफ स्टुडंट्स इन क्लासरूम. फार सिंपल आहे, लिहिले. आता जरा जास्त छानपणा केला. तू काल असं नव्हतास केला होता का? काय सांगितलं होतं? कधी सांगितलं मी तसं? मी कधी सांगितलं? बरं ठीक आहे, चला. लिहिलं. हा काय असतं माहिती काय, बघा तुम्ही जे काही करत असाल ते चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर. चांगल्या प्रकारे. आता तू ऑलरेडी लिस्टच तयार केलीस, आपल्याला लिस्ट नव्हती पाहिजे, आपल्याला नावच पाहिजे होते. म्हणजे काल तुम्ही जिथं होतात तिथंच परत पाहिजे होतं, बरोबर. आता तिथं आहे, तुम्हाला हे सगळं माहिती आहे. आताच आपण डिस्कस करत होतो की कृष्णाचं वय 27+ आहे. किती असेल कौस्तुभ? ये नहीं काहीतरी नंबर कितना होगा बोलता ना यार तुम लोग. हाँ 28 है, तो कृष्णा का 28 है, राइट. कौस्तुभ का कितना है? याचा तो मोठा भाऊ वाटत नाही का चुलत भाऊ? हा दाढी बघ ह्याची, त्याची दाढी बघ. त्याच्या दाढीला 2-2 केस आहे, त्याच्या दाढीला 4-4 आहेत. म्हणजे किती मोठा असेल हो त्याच्यापेक्षा. सो एक गोष्ट लक्षात येईल का तुम्हाला, मी काय सांगायला लागलो, कृष्णाचं वय 28 वर्ष आहे, कौस्तुभचं वय समजा 32 आहे. त्याच्यानंतर गौरवचं वय किती असेल? 40 असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर योगेशचं वय किती असेल? 60. दाढ्या बघा आपापल्या 60 असेल ना. तुझं किती वय असेल स्वतःच नको सांगू, याचं वय किती असेल? 20. चला ठीक है 20. और इसका कितना होगा भाई? 62. ठीक आहे. म्हणजे एक लक्षात आलं का, प्रत्येकाला एजची एक व्हॅल्यू आहे की नाही. आता मला ही जी यादी तुम्ही तयार केली ना, त्याच्यात प्रत्येकाचं वय टाकायचं. टाका. सिंपल आहे ना, आहे का नाही सिंपल? तुझं 28, याचं 32, याचं जे काय असेल, मला त्या व्हॅल्यूची घेणं देणं नाहीये. मला फक्त व्हॅल्यू पाहिजे. जे मला तुम्हाला शिकवायचे ते त्याच्यात येते. हरियाणी को तो रोज है आते, सूरज चांद सितारे. झालं का? अरे किती 4-6 नंबर लिहायला एवढा वेळ लागतो? बघू, दाखव तिथूनच असं. हा व्हेरी गुड, दाखव तिथून असं. हा व्हेरी गुड. हा दाखव. व्हेरी गुड, झाली. हा
ओके ओके ठीक आहे. ओके ओके गुड 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 गुड. झालं लिहिलं. आता तुम्हाला हे एक तर माहित असेल, तुम्ही सगळे एफ आहेत का एम आहेत, मेल आहेत का फिमेल आहेत, तर मग त्याच्या पुढं जे जे आहेत ते लिहा. तुमचं जेंडर लिहा. बराबर. राईट. दे कुणाचं झालंय. हा याच जरा सुटसुटीत आहे ना, त्याच्यामुळे आपण दाखवू शकतो. सुटसुटीत आहे बघा, दिसतंय काय लिहिलंय त्यांनी. विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याचं एज, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं जेंडर लिहिलंय. मेल आहे का फिमेल आहे, सगळेच मेल आहेत. बरोबर. काय लिहिलंय, नाव, एज आणि जेंडर. तुम्हाला नाही वाटत का हे असं तुम्ही एखाद्या ऑफिसला सबमिट करू शकता. असं करू शकतो. कुठल्या ऑफिसला सबमिट होतंय असं, कोणत्या ऑफिसला सबमिट होतंय असं. असं काय करावं लागेल याला, ऑफिसला सबमिट करायचंय काय करावं लागेल. कलेक्टर भेटतो तुला सांगायला, वेळ देईल तेवढा. मग कलेक्टरला द्यायचं तुला, समजा कलेक्टरला. कसं 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 बघू बघू. हा असं बरोबर. तुम्हाला काय वाटतं हे काय असेल बनवलेलं, काय असेल योगेश. असं सांगावं लागेल ना, मग तर कळेल, नाही तर ते नाही कळणार काय आहे ती. बरोबर. राईट. कारण हे एज आहे. राईट. त्या एजच्या ऐवजी हाईट बी असू शकते इंचामध्ये. बरोबर. त्याच्याऐवजी वेट बी असू शकते, काही बी असू शकते यार, असायला काय लागते, आहे का नाही. काही बी असू शकते. मग कसं समजेल की हे एजच आहे, तर तुम्हाला काय करावं लागतं, त्याच्यावरती एज लिहावं लागतं, त्याच्याशिवाय समजणार नाही. बरोबर. मग ह्या एकंदर ह्या सगळ्या डेटाकडे बघितलं तर तुम्हाला काय वाटतं, हा डेटा म्हणजे नेमकं काय आहे. इट इज अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ युअर डेटा. तुमच्या डेटाचा व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे. बरोबर. तुमच्याकडे डेटाचं काय आहे, व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन, आणि त्याचं नाव आपण ठेवलेलं आहे टेबल. काय ठेवलेलं आहे, टेबल. आपणच नाही, जगाने अख्ख्या ठेवले टेबल, आहे का नाही. टेबल काय असतं, टेबल मध्ये आता तुमच्या समोर आहे काय काय असतं. चला आपण जरा त्याचा ठोक ताळा काढूयात की टेबल मध्ये असतं काय. जसं काल लिस्ट मध्ये काय असतं ते काढलं होतं, त्याच्यानंतर आपल्याला लिस्ट समजलं होतं, तसं आता टेबल मध्ये काय असतं हे कळालं तर टेबल समजेल. बरोबर. चल काढा बरं, काय काय असतं त्याच्यामध्ये सांगा मला. बापरे, जे लय आधी शिकलेल्या लोकांचं हे काम आहे ते माहिती का, रोज आणि कॉलम्स. अरे कधी बी एक गोष्ट लक्षात ठेवा, गावंढळ माणसाला कोणत्या भाषेत समजल त्या भाषेत सांगायचा प्रयत्न करायचा, तर कम्प्युटरला सांगता येईल. तुम्ही जर उच्च शिक्षित माणसाच्या, व्याव व्याव करणाऱ्या माणसाच्या समोर बोलायत असाल तर मग ठीक आहे, चालतं. रोज अँड कॉलम्स कुणाला कळतंय घंटा, रोज अँड कॉलम्स काय, जे शिकले त्यांनाच कळतं ना. अनपढ माणसाला काय माहिती रोज अँड कॉलम्स काय आहेत. मग कधी बी विचार असा करायचा की तुम्हाला जर एखादं एक्सप्लेन करून सांगायचे, तुम्ही असं अज्युमच करू शकत नाही. समजा तुमच्या आतमध्ये असा इंटरफेस आहे, बुरखा लावलाय तुम्हाला, तुम्ही बुरख्याच्या ह्या साईडला आहेत आणि त्या साईडला कोणी येतं म्हणतंय टेबल काय असतं, तुला सांगायचं टेबल म्हणजे रोज अँड कॉलम्स, कळेल का त्याला काय, चेहरे न बघता. मग काय करावं लागेल, सोप्या भाषेत सांगायला लागेल ना बाबा, की बाबा तुला माहितच नाही समोर कोण आहे. बरोबर. तो अजून नाही करू शकत, त्याची बुद्धिमत्ता काय आहे, त्याचं नॉलेज काय आहे, त्याला इंग्रजी येते का नाही, त्याला रोजचा अर्थ माहिती का नाही, त्याला कॉलमचा अर्थ माहिती का नाही, हे तर करावं लागेल ना विचार. इथून पुढे लक्षात ठेवा, प्रोग्रामिंग मध्ये जो यशस्वी होतो तो नेहमी नॉर्मल माणसासारखा विचार करतो. ज्या क्षणाला तुम्ही प्रोग्रामर सारखा विचार करायला सुरू कराल त्या क्षणाला तुमची क्रिएटिव्हिटी संपते आणि तुम्ही कारकून बनतात. क्लर्क, तुम्हाला क्लर्क व्हायचंय का, व्हायचं असेल तर काय हरकत नाही, पण नसेल व्हायचं तर क्रिएटिव्हली तुम्हाला अज्युम करून चालणारच नाही की समोर कोण आहे काय. तुम्हाला सोप्या भाषेमध्ये त्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. रोज अँड कॉलम्स आहेत असं म्हणतोय ना, आपल्याला कळतंय समजा, त्याच्यामुळे आपण धरायला सध्या हरकत नाही, पण इथून पुढे लक्षात ठेवा, ज्या ज्या सांगायचं ना सांगण्याचा असा प्रयत्न करायचा की ते समोरचा कोणताही असो त्याला समजायला पाहिजे. राईट. सो मला सांगा, आता तुम्ही काय लिहिलेलं आहे, पहिले इथं लिहिलंय स्टुडंट नेम, बरोबर. राईट. इथं लिहिलंय एज, बरोबर. इथं लिहिलंय काय तिसरा, जेंडर, जेंडर. राईट.
याच्या खाली याची नाव, याच्या खाली याची नाव, याच्या खाली याचे, बरोबर, राईट. आता लक्षात घ्या काय काय असू शकतं टेबल मध्ये हे पाहायला लागलोत आपण. इथं कृष्णा आहे, इथं आयुष आहे, इथं प्रेम आहे, याचं हे एज आहे, याचं हे एज आहे, याचं हे एज आहे, याचं जेंडर मेल आहे, याचं मेलच आहे, याचं मेलच आहे, ठीक आहे. असं एकंदर हा पूर्ण तुमच्याकडे असलेला डेटा आहे. आता ह्या डेटाला व्हिज्युअली प्रेझेंट करायचं असेल तर बघा कसं लिहिलेलं आहे मी, एक लक्षात घ्या. मी ह्या सरळ रेषेमध्ये एक लिहिलंय, ह्या सरळ रेषेमध्ये एक लिहिलंय. मी आता चौथं रेकॉर्ड जर ऍड केलं काय करेन इथे मी, आता चौथं काय नाव आहे, योगेश, ठीक आहे. योगेश ऍड केला. योगेश ऍड करताना मी इथं लिहिलं काय एज आहे, इथं लिहिलं काहीतरी XYZ एज, हा, आणि ह्या इथं लिहिलं मी काहीतरी असं XYZ, बरोबर. मला मधीच सुचलं की कुणाचं तरी राहिलेलं आहे, इथं अजून एक माझं काहीतरी लिहिलं, असं काय व्हायला लागलंय बरं. आता कोणतं जेंडर कुणाचं आहे ते कळायला लागलंय का. एक आकडा फक्त खालीवर झालाय, एक डेटा फक्त खालीवर झालाय, म्हणून काय व्हायला लागलंय, टेबलचा अर्थच राहिला ना काही. हे समजायला लागले, समजा हे समजायला लागले, हे समजायला लागले, पण हे आणि हे काही समजा ना, वाढले नाही, वाढले का नाही, हा वाढले, बरोबर आहे. सो असं पद्धतीचं कन्फ्युजन व्हायला, जसं जसं डेटा वाढणार आहे तसं कन्फ्युजन वाढत जाणार, वाढेल का नाही. मग ह्याला पर्याय म्हणून जे केलं गेलेलं आहे ती आहे टेबलची संरचना. ह्याला पर्याय काय नाही केलेलं, काय केलंय, हा जो डेटा आहे ना, हा डेटाच फक्त तुटक तुटक केलाय, सेपरेट केलाय, सेपरेट. बघा बाहेरून एक बॉर्डर मारली, ठीक आहे, बाहेरची. त्याच्यानंतर काय केलं, प्रत्येक ओळीला एका रेषेमध्ये विभागलं, बरोबर झालंय का. इथं नाहीये ना, हे लगेच लक्षात येतं की हे आउट ऑफ आहे, म्हणून आपण लगेच त्याला सावरू शकतो. आणि हे एक ओळ, बरोबर. आणि तसंच काय केलेलं आहे, ह्या असलेल्या सरळ लाईनला मी एक लाईन दिलेली, राईट. आणि ह्याला म्हणते टेबल, पण हे सुद्धा टेबल होत नाही. का नाही होत, कारण ह्या डेटामध्ये जर हे नसेल, जसं मी मगाशी सांगितलं होतं कलेक्टरला द्यायचं तुम्हाला आणि असं द्यायचंय खालच्या 4 लाईनी, तर हे चालणार नाही, कारण त्याला समजणार नाही काय लिहिलंय. हे नसेल तर ह्याला अर्थ राहत नाही, बरोबर. म्हणजे हे असायला पाहिजे, बरोबर. आता लक्षात घ्या, टेबल नावाचं जे आपल्याला बनवायचं आहे डॉक्युमेंट कुठे, HTML मध्ये, हे अशा पद्धतीने बनणार आहे. ठोकताळा त्याचा असा आहे, राईट. आता एक एक गोष्ट इव्हॅल्युएट करून बघूया. हे काय ओळ आहे, आडवी ओळ, ज्याला तुम्ही सांगितलं की रो आहे, बरोबर. इथं आपण करू राईट. हे काय कॉलम, व्हेरी गुड, त्याला आपण करू कॉलम, राईट. हा जो डेटा आहे, हा डेटा म्हणजे काय, ठीक आहे ना, समजा थोडा थोडक्यात लक्षात घ्या, हा डेटाच आहे, बरोबर. हा बी डेटा आहे, 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 बरोबर. हे काय किंवा हे काय, हेडिंग आहे, बरोबर आहे, हे आहे हेडिंग, बरोबर. बघा आपण काय नाही केलं, फक्त त्याला इव्हॅल्युएट करायला लागलो. टेबल जसा दिसला होता आपल्याला त्यालाच काय केलं, टेबलची रो आहे अशी आडवी, टेबलचा कॉलम आहे असा, बरोबर आहे. टेबलच्या कॉलमला आपण नाव द्यायलो हेडिंग, किंवा आपण म्हणू शकतो त्याला हेडिंग आहे, टेबलच्या कॉलमला हेडिंग, बरोबर आहे. ही जी टेबलची रो आहे ह्याच्यामध्ये डेटा आहे, प्रत्येक रो मध्ये डेटा. यायला लक्षात काय म्हणायला लागलोय मी, जर तुम्हाला आता टेबल तयार करायचा असेल, बरोबर, तर ऑब्विसली काय असणार आहे, टेबल नावाचा टॅग असणार आहे. कशामुळं, HTML आहे, सोपं आहे, जे करायचं ते डायरेक्ट लिहून टाकायचं, टेबल. ह्याच्या आतमध्ये हे सगळं कंटेंट येईल, ह्याच्या आतमध्ये हे सगळं कंटेंट येईल. पण मग कंटेंट लिहायचं कसं, काय आहे, आता सगळ्यात अगोदर काय आहे, टेबलच्या आतमध्ये सगळ्यात अगोदर काय दिसतंय, टेबल, हे नक्की नक्की टेबल हेडिंग दिसतीये, सॉरी नाही दिसत. टेबल हेडिंग म्हणजे काय नेमकं, अरे सांग ना, बता ना, तुम भी बताओ ना यार, तुम्ही भी सांगा ना, तुम्ही काय नुसतं ऐकायला येता कीर्तन, हा
जरा टाळ्याची पिळ्या हे वाजवीच नुसता ऐकायला येतं का मी तुम्हाला एवढं जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला समजतंय का नाही तर मला समजू द्या. तू कशाला येतो नुसता विचार करा. तुझ्या मनातले चालू असलेले विचार मला कळतेत राजा. तू किती शिवाय देतो काय करतो मला सांगू का आता कोणती शिवी दिली ती आज दिलीच नाही ना म्हणजे काल दिली काय कमाल आहे तुमची. अरे मी मन कावडाय राजा मनातलं सगळं ओळखतो मी म्हणून तर पुरी माझ्यासमोर काही मनात मी बोलत नाही. कमाल आहे गेले आलं लक्षात. माझं ऑब्झर्वेशन लय स्ट्रॉंग आहे मित्र. मला खूप जास्त प्रदीर्घ अनुभव 20-25 वर्ष असाच नाहीये. थांबा एक मिनिट या अनुभवाची सगळी माती होईल जर हे नसेल केलं तर चला नाही तर तुमचं पुन्हा परत प्रॉब्लेम व्हायचा. बरं बघा आता काय आहे त्या टेबलला आपण इव्हॅल्युएट करण्याचा प्रयत्न करत आहोत की आपल्याला जर टेबल लिहायचं असेल बनवायचं असेल HTML च्या डॉक्युमेंट मध्ये तर सगळ्यात आधी तर एक गोष्ट आहे की आपल्याला टॅग तयार करावा लागेल. तो केला आपण राईट म्हणजे वरचा टॅग असेल खालचा टॅग असेल ओपनिंगचा आणि क्लोजचा आणि त्याच्या आतमध्ये हे सगळं असणार आहे. सगळ्यात आधी मला कोणतं मॅटर घ्यावं लागणार आहे हे सांगा. गेस करा. गेस तुम्हाला येतंय म्हणून मी विचारत नाहीये गेस करायला सांगतो कारण तुम्ही जर गेस केला तर तुम्हाला कदाचित आपल्याला लक्षात येईल कुठं नाव दिलंय त्या टेबलवर नाव आहे का तुझ्या. मग आपल्याला मुलगी पाहिजे 36 24 36 असं नाही पाहिजे. फिगर बिगर तसला विचार नाही करायचा. कलर बिलर मुलगी आहे का बघायचंय. येतंय लक्षात तुझ्या मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडस तुम्हाला असं वाटेल की सर काही मक्कार बोलत मी मक्कार बोलत नाही तुमच्या डोक्यात घुसवण्यासाठी सांगतोय. तुम्हाला काय प्रायमरी कन्सेप्ट काय आहे तुमचा की तुम्हाला टेबल बनवता येणं कशापासून मी जसं सांगितलं HTML चा टॅग युज करून तुम्हाला HTML चं डॉक्युमेंट नोटपॅड मध्ये बनवता येते. अगदी तसंच नोटपॅड मध्ये कशाचाही वापर न करता तुम्हाला अक्युरेटली टेबल कसा बनवता येईल हे मी पाहणार आणि ते पाहण्यासाठी सगळ्यात आधी स्टँडर्ड टेबल जसा असतो ते बनवा. स्टँडर्ड टेबल कसा आहे तुम्ही आता बनवलाय तो स्टँडर्ड टेबल आहे. त्याच्यामध्ये आहे का काय टेबलचं नाव म्हणला ते नाव लय कुठाने येत बाकीचे ते कुठाने नंतर करू ना. आधी बघू तर खरं पोरगी आहे का काय बराबर फिर होंगी तो शादी की बात करेंगे नहीं होंगी तो काय को करेंगे बराबर की नाही. तो पहिले इसको बनाओ टेबल. तो काय दिसतंय तुम्हाला सगळ्यात आधी काय यायला पाहिजे. हा काय यायला पाहिजे तो त्याचं म्हणणं आहे की रोज आणि कॉलम्स पण असं नाही टाकता येणार आपल्याला. तुम्हाला माहितीये टॅग टाकताना एकच टॅग टाकता येतो आपल्याला ऍट अ टाइम बरोबर. म्हणजे जसं आपण काल लिस्ट तयार केली होती ऑर्डर्ड लिस्ट होती त्याच्या आतमध्ये लिस्ट आयटम बरोबर आहे. आता इथे लिस्ट तयार करता येईल का आपल्याला नाही करता येणार. इट इज नॉट अ लिस्ट ऍट ऑल. आहे का लिस्ट ही नाही एक स्टँडर्ड टेबल आहे. मग स्टँडर्ड टेबल मध्ये सगळ्यात आधी काय असणार आहे याचा विचार करतोय आपण तर सगळ्यात आधी जे असणार आहे तुम्हाला काही असो किंवा नसो त्याला टेबल बनवायचंय ना तुम्हाला तर टेबल असा नसू शकतो का. हे वाळत नाही रे आजकाल ते फॅन आलेत पण बसवायला नाही आले यार ते अजून. काय होतंय ते मारलं जवळ आलं की नाकात जाते. नाही ना वाळलेलं असते नाही रे होल असलं तर नाही नाही निघत नाही ना. मग मी बघितलं नाही आता पुसलं ना बिना मारता तर ते निघलं नव्हतं. बघा सगळ्यात आधी टेबल म्हणलं की तुमच्याकडे तुम्हाला एक ब्लँक तुम्हाला सांगितलंय की हा टेबल भरा त्या टेबलला डेटा भरा तर कसा दिला जातो तुम्हाला तसा वेळेस टेबल असाच दिला जाईल ना. स्टुडंट नेम एज आणि जेंडर आणि भरायला सांगितलं जाईल तुम्हाला. बघा मी काय सांगायला लागलो रिकामा टेबल बनवायचा आहे ना आपल्याला. मग रिकामा टेबल कसा असतो असा असतो की नाही. असा असतो म्हणजे काय काय दिसतंय आता तुम्हाला त्याच्या टेबलला हेडिंग आहे म्हणजे टेबलला नाहीये ती कॉलमला असते पण आता सध्या गृहीत धरू आपण की टेबलला हेडिंग. मग ही हेडिंग कशी आहे
ही हेडिंग एका रो मध्ये आहे. म्हणजे सगळ्यात आधी टेबल मध्ये दुसरं काही असो नाही तर नसो, एक रो असणं आवश्यक. ही नंतर ही बी असू शकते, ही बी एक रो आहे ना, नाही आहे का? पण ती नंतरची गोष्ट. सगळ्यात आधी कोण काय असायला पाहिजे, एक रो असायला पाहिजे. बरोबर. आता आपण काय केलंय, आता टेबल नावाचा टॅग तयार केला, राईट. टेबल नावाचा टॅग तयार केला, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक रो तयार करायची. तुम्हाला आता माहित झालंय की लिस्ट आयटम, लिस्ट डेटा, लिस्ट टर्म, हे आपण काल बघितलं ना सगळं. डेफिनेशन टर्म, डेफिनेशन डेटा, हे बघितलं ना आपण. कसं झालेलं आहे, शॉर्ट फॉर्म करून तयार झालेले टॅग्स आहेत सगळे, राईट. इथं सुद्धा काय लिहायचं, आता आपल्याला ह्या टेबलची रो द्यायची. मग काय असणार आहे टॅग, टेबल रो, TR टॅग. बरोबर आहे. आता ह्या टेबलच्या रो मध्ये, म्हणजे पहिला रो मध्ये, ही पहिली रो झाली. त्या पहिल्या रो मध्ये आहे काय, टेबलच्या हेडिंग्स आहेत. बरोबर. टेबलच्या हेडिंग्स, टेबलच्या म्हणण्यापेक्षा टेबलच्या कॉलमच्या हेडिंग्स आहेत, राईट. तर मग हेडिंग आहेत, तर आता हेडिंग्स कशा लिहाव्या लागतील, ह्या टेबलच्या रो मध्ये किती हेडिंग आल्या, आता 1 2 3 तीन हेडिंग आल्या. तुम्हाला अजून जास्त घ्यायचं तर 4 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 6 घेऊ शकता. म्हणजे टेबलच्या हेडिंग प्रत्येक रोला, म्हणजे पहिल्या रोला तर असायलाच पाहिजे, प्रत्येकाचं नाही संबंध, पण पहिल्या रोला असायला पाहिजे. बघा काय लक्षात घ्या, इथं तुमचा टेबल टॅग सुरू व्हायला लागलाय, इथं तुमचा बंद व्हायला लागलाय. आणि सगळ्यात पहिलं जे काम करायचं ते TR टॅग ओपन केलाय, TR टॅग क्लोज केला, ही झाली तुमची पहिली रो. इथं तुमची पहिली रो क्रिएट होईल. पण नुसती पहिली रो क्रिएट होईल, ती दिसणार नाही तुम्हाला. का नाही दिसणार, कारण त्याला नो बॉर्डर, नो काहीच नाहीये, त्याला व्हाईटच आहे सगळं, काही दिसणार नाही. मग दाखवायचं तुम्हाला काय, हे दाखवायचंय. काय दाखवायचंय, स्टुडंटचं नाव. स्टुडंटचं नाव ऍक्च्युली आहे काय, टेबलची हेडिंग आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं दुसरा एक टॅग तयार करावा लागेल, टेबल हेडिंग, TH. ह्या टेबल हेडिंग मध्ये पहिली हेडिंग कुठली आहे, स्टुडंट नेम. त्याला बंद झालं टेबल. पहिला कॉलम तयार झाला, पहिल्या रो मध्ये पहिला कॉलम तयार झाला. आता दुसरा कॉलम तयार करायचा आहे, कसा, सेम तसाच, टेबल हेडिंग. काय नाव आहे, एच. झाली, पहिल्या रो मध्ये दुसरी हेडिंग तयार. आता तिसरं बी तसंच करायचंय. काय करायचंय, टेबल हेडिंग, जेंडर. पहिली रो तयार झाली, ही रो आली आपल्याकडे. बघा करून, आहे का, बघा. मी तुम्हाला कसं सांगितलं, मी असं शिकवलं तुम्हाला की पुन्हा तुम्हाला गरज नाही पडली पाहिजे काहीच लक्षात यायची, बघायची, यायला लक्षात. किंवा असल प्रेमकडे किंवा स्वप्न, प्रेम दुकान बघायला येत. बस मी चेअर देतो तुम्हाला. अहो या या. हो दाखवा. हो हो हो, काय अडचण नाही. मध्ये बसता का, बर. चलो हो गया, आला का, आला, टेबल झाला तयार. टेबल म्हणजे टेबलचा फक्त हेडिंग वरची. झालं का नाही, एवढा वेळ लागत असतो का कुठं, कमाल झाली गडे. त्याला आपण हे जर केलं असतं ना, रेकॉर्ड जमलं असतं राव. हे इकडचं व्हिडिओ आपण ह्याचाच रेकॉर्ड केला, त्यात काहीच नव्हतं. असं होतं यार, बताया करो यार तुम लोग, सर इसको रेकॉर्ड करे करके. ये आता झाली नुसती ब्लँक स्क्रीन रेकॉर्ड झाली. चला असो, क्या हुआ, नहीं हुआ क्रिएट,
तो गलत किया होगा तूने। हाँ तो कैसा आना चाहिए? कमाल है तुमरी। तो हमरी तुमरी पे उतर क्या थे यार? हाँ? नोटपैड टेबल डॉट एचटीएमएल। ठीक है, काय टेबल डॉट लिस्ट नोटपैड टेबल लिस्ट डॉट एचटीएमएल। क्रिएटिंग टेबल। सो कशी करायची टेबल क्रिएट? अरे लय सोपं आहे टेबल क्रिएट करणं, तुम्हाला उगाच टेन्शन येतं. हे बघा, टेबल नावाचा टॅग हा क्लोज करा, हा बंद करा, हा बंद करा, केला. टेबल नावाच्या टॅगच्या आतमध्ये एक टेबलची रो, कारण बघा हेडिंग जे आहेत ना त्या रो मध्ये येतात, बरोबर. आपल्याला कशात काय आहे हे समजलं तर आपल्याला ते बनवता येत, राईट. मग टेबलच्या रो मध्ये टेबल हेडिंग आहे म्हणून आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागेल? टेबल रो क्रिएट करावं लागेल. आता ह्या टेबल रोला ओपन करा, क्लोज करा, आणि ह्या टेबल रोच्या आतमध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल? टेबल हेड, राईट. टेबल हेडला बंद केलं. आता हा जो टेबल हेड आहे, पहिला जो कॉलम असणार आहे त्याचं नाव तुम्हाला लिहायचं. पहिला कॉलम कोणता आहे तुमचा? सिरियल नंबर, काही बी घ्या ना यार. ठीक आहे, लिहिला. आता दुसरा, तिसरा आणि चौथा. इथे लिहूयात यस नेम, स्टुडंटचं नाव. इथे लिहूयात स्टुडंटचा नंबर, आणि इथे अजून काही लिहायचं असेल तर पेज येण्यापेक्षा आपण कोर्स घेऊयात. ठीक आहे, जरा आपल्या पद्धतीने बनवूया. झालं. आता तुम्हाला वाटेल हे सर काय झालं बाबा, काय नाही. चल बघा ना काय झालंय ते, तुम्हाला कोणी अडविले? टेबलला हेडिंग तयार केली आपण. तुम्हाला वाटेल सर हे कसं काय नाही आलं बाकीचं. तुम्ही जर ह्याला जर असं सिलेक्ट केलं असं, तर तुम्हाला क्लिअर कट ह्याच्यामध्ये अशी लाईन दिसेल. बघा ना, दिसली? क्लिअर कट लाईन दिसेल, पण ती बाय डिफॉल्ट स्टेज मध्ये आहे सध्या. मी तुम्हाला सांगितलं होतं HTML च्या प्रत्येक डॉक्युमेंटला, प्रत्येक कॉन्टेंटला एक स्वतःची स्टाईल आहे. तर टेबलला स्वतःची एक स्टाईल आहे की त्याला कसलीच बॉर्डर नाही, आणि कसलीच बॉर्डर नाही म्हणजे ती व्हाईट बॉर्डर असणार आहे, कसलीच बॉर्डर नाही. पण त्याचा स्वतःचा एक व्यास आहे ना, त्रिज्या आहे ना, परिघ आहे ना, त्याच्या बाहेर नसणार आहे ना, तो त्याच्या आतमध्ये असणार आहे. मग ती बॉर्डर तर असणार आहे, पण ती बॉर्डर इनविजिबल आहे, आपल्याला दिसत नाही, राईट. मी तुम्हाला दाखवली बघा आता बॉर्डर आहे बघा, इथे बॉर्डर आहे. फार आहे अंधुक, फार अंधुक. तुम्हाला आता जास्त तुमचे जर चांगला लॅपटॉप असेल गौरव सारखा, कदाचित दिसेल तुम्हाला. आहे 100%. प्रत्येक HTML च्या ह्याला काय असणार आहे? एक डिफॉल्ट व्हॅल्यू असणार आहे. याची डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे त्यात आपल्याला लक्ष द्यायला लागेल. त्याचा फॉन्ट बिंट लक्षात आला. टेबलचा हेड आहे, आपण बोल्ड केले का त्याला सांगा? बोल्ड केले का? बोल्ड नाही केलं तरी ते तसं बोल्ड सारखं आलेलं आहे, आले की नाही? मग आता आपल्याला काय करायचं? आता दुसरी रो करायची त्याच्यामध्ये डेटा. बघा इथे तुम्ही डेटा टाकलेला नाहीये. आता हे जे आहे ना, ह्याच्यात डेटा नाहीये, ह्याच्यात काय? टेबलचा हेड. पण दुसरी रो जी येणार आहे, रो मध्ये ऍक्च्युअल डेटा असणार आहे काय? म्हणजे कोणता टॅग वापरावा लागणार आहे? सगळ्यात आधी TR टॅगने रो क्रिएट करावी लागेल, आणि त्याच्यानंतर TT टॅगने डेटा क्रिएट करावा. बघ कसा करायचा, अतिशय सोपं आहे. आता कुठे आलो आपण? हे टेबल रो पहिली झाली इथं तयार.
ही टेबल रो पहिली तयार झाली, दुसरी तयार करायची आपल्याला परत, ती त्याला क्लोज करायचं, ही दुसरी रो तयार होणार आहे. आता दुसरी रो काय काय सांगते, काय काय आहे तुमच्या दुसऱ्या रो मध्ये, तर दुसऱ्या रो मध्ये तुमच्याकडे पहिला कॉलम आहे, पहिल्या कॉलमचं नाव आहे, हेडिंग आहे काय माझ्याकडे इथे, सिरियल नंबर आहे, बरोबर आहे. पहिल्या कॉलमचं नाव काय, सिरियल नंबर. तर मला आता सिरियल नंबर द्यायचा आहे. ह्याच्यामध्ये मला टेबलचा डेटा घ्यायचा आहे आणि ह्या टेबलच्या डेटामध्ये एक कॉन्टेंट लिहायचा आहे, त्याचं नाव असणार आहे सिरियल नंबर, माझा 1 आहे, बरोबर. पहिला टेबलचा डेटा माझ्या. आता दुसरं काय आहे, सिरियल नंबरच्या नंतर आहे स्टुडंटचं नाव, त्याच्यानंतर स्टुडंटचं नंबर आणि त्याच्यानंतर कोर्स. आता दुसरं काय आहे, स्टुडंटचं नाव. इथे स्टुडंटचं नाव आहे, तर पहिलं नाव आपण आयुष पासून सुरू करूया, ए पासून चांगलं असते, ठीक है. त्याच्यानंतर तिसरं काय आहे, स्टूडेंट का नंबर, आयुष का नंबर कुछ भी हो सकता है, ये डाल दिया हमने, ठीक है. और चौथा मेरे ख्याल से क्या है, कोर्स, तो ये आएगा कोर्स. कोर्स आएगा इसका कौन सा, पाइथन फुल स्टैक. हो गया. अब जाकर के देखो, रिफ्रेश, और अब देखो आ गया. दिस इज योर फर्स्ट रिकॉर्ड, पहला रिकॉर्ड, बराबर. दुसरा क्रिएट करा, तिसरा क्रिएट करा, मग आपण ह्याला टेबल सारखं कसं करायचं ते बघू. हा, चला केलं का, झालं. आता दुसरी रो तरी क्रिएट करू आपण. कुठे गेली दुसरी रो, ही दुसरी, अजून एक तिसरी, टेबल रो पासून परत ह्याला सर यूज करा. सेम आहे डेटा आता, आहे का नाही, फक्त 2 आणि नावं चेंज होतील. इथं 2 येईल आता, इथं आयुषच्या ऐवजी आता येईल ए बी. कोण आहे रे, बी सी डी ई एफ जी जी. अरे तुमच्या आजूबाजूलाच येते रे दोरो, अल्फाबेटिकली. इथे टाकू आता, हे इलेक्ट्रिकल काहीतरी करतोय ना, इलेक्ट्रिकल फुल स्टॅक, नवीनच झालं. आपला दुसरा डेटा तयार आहे, ठीक आहे. असे करून बघा तुम्ही 2-3 डेटा तयार. टेबल रो, टेबल टाकला, इथे 3 नंबर, इथे गौरवच्या ऐवजी आता सी, जी डी ई जी ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल के, कृष्णा, कृष्णा, कृष्णाच्या ह्याच्यामध्येच ना आहे, नावातच ते इलेक्ट्रिक नाही, ते वगैरे फुल स्टॅक आहे का नाही. झाली तिसरी रो तयार, बस झाले आपल्याला तात्पुरत्या. आता मला कंटाळा येतोय, मी करणार नाही, तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता, बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल की सर हा तर टेबल झालाय, पण टेबल सारखा दिसत तर नाही, मग याला टेबल सारखं दाखवायचं असेल तर काय करावं लागतं, हे कल्पना करा बरं जरा. काय करावं लागेल, टेबल सारखं दिसत, मी केलं नाही इथं मागाशी. आता काय करावं लागेल, घे पेन, घे पेन, घे, जा टीव्हीवर आणि ह्याला टेबल मध्ये कर ट्रान्सलेट कर की, कुठे की टेबल मध्ये ट्रान्सफर कर. हॅलो, यस दिस इज प्रूडेंट कैंपस. हाँ टेबल में कौन, हाँ बोलो. जी है, आप कौन बोल रहे हैं, कौन बोल रहा है और कहाँ से बोल रहे हो. है मेरे पास है, अगर आप आ सकते हो तो विजिट करिए. उस्मानपुरा मालूम है आपको. हाँ, आप कहाँ से बोल रहे हो.
रोशन गेट से। उस्मानपुरे में अपना मस्जिद के पास ही है। मैं आपको एड्रेस भेज दूं, इसके ऊपर व्हाट्सएप कर दूं। 6 मंथ्स रहेगा फुल स्टैक का, 6 to 7 मंथ। हाँ हाँ, आप आइए ना एक बार। हाँ आइए आप, ठीक है। कभी आओगे आप? ठीक है, फोन कर करके आइए। और आपका क्वालिफिकेशन क्या है? क्वालिफिकेशन कहाँ, किस कॉलेज में? आजाद कॉलेज में। कोई बात नहीं, आ जाइए आ जाइए, आप कॉल करके आ जाइए, सारी आपकी जो सारी क्वेरीज है वो सॉल्व कर दी जाएगी, ठीक है। मैं एड्रेस भेज देता हूँ आपको, राइट। हा, सो मग काय करावं लागेल? उठ ना, कर ना, मग करत म्हणजे तू लगेच स्क्रीन खराब करशील माझी, तसं नको करू. कर ना, प्रॅक्टिकली दाखवू ना आपण पोराला. हे उलट कर त्याला, पेनाला उलट कर. हा, सांग. हे बघा रे, काय गुलगुलू लावले तुम्ही? इकडे बघा ना, काय करावं लागेल? लाईन मारावं लागेल कुणावर? काही बोलत तर बसा बसा बसा, लाईन मारावं लागेल म्हणजे तिथं. हा, प्रिय सांगू का बाप्पाला? हा, लाईन मारावं लागेल म्हणजे काय? नाही नाही, तसा विचार नका करू. तुम्हाला लाईन मारावं लागेल म्हणजे इथं बघा ना, तुम्ही नेमकं कौस्तुभ काय करत आहे आता? रेषा ओढत आहे, पण कशाची रेषा ओढलं तर जमताल का? सगळ्यात आधी कोणती रेषा ओढावं लागेल? सगळ्यात आधी कॉलमची. अरे येड्यांनो, सगळ्यात आधी थोडं बाजूला सर, पलीकडे सर. सगळ्यात आधी तुम्हाला ही रेष ओढावं लागेल. टेबल कुठून कुठपर्यंत आहे, मला त्याची जागा आहे, त्याची जागा फिक्स, पण मला दिसत नाहीये ना, तर मला आधी ते मॅप करावं लागेल, ह्याचे कुठपर्यंत पोहोचेल. बरोबर आहे, त्याला काय म्हणतो आपण? बॉर्डर. इतकं सोपं आहे. ही कशाची बॉर्डर झाली? टेबलची, राईट. चला बघूयात बॉर्डर टाकून काय होते. कुठे टाकावं लागेल मग? टेबलची बॉर्डर येते, टेबल मध्येच टाकावं लागेल ना. कुठलं, कुठे टेबल टॅग? सेव टेबल टॅग, राईट. टाका इथं बॉर्डर. बॉर्डर काय असणार आहे मग? ऍट्रिब्यूट असणार आहे, त्याची एक व्हॅल्यू असते, बरोबर. आणि बॉर्डरची जी व्हॅल्यू आहे ना, ती पिक्सेल्स मध्ये असते बघा. कशामध्ये असते? पिक्सेल्स मध्ये. लिहा काहीतरी, 1 2 असं काहीतरी लिहा. हा, काय एवढं सोपं टेबल तयार? वाह, सांगा बरं काय राहिलं आता? खतरनाक टेबल तयार केलाय का नाही तुम्ही? आता फक्त फुलस्टॅकचा अर्थ असा असतो की ह्या टेबल मध्ये आलेला गौरव, ह्या टेबल मध्ये आलेला कृष्ण आणि आयुष, त्यांना आपण डेटाबेस मधून आणायचं, असंच नाही टाकायचं. त्याला म्हणतात फुलस्टॅक. HTML मध्ये कोड लिहायचा, हे बनवायचे, पण ह्याच्यात जे दिसायला लागले गौरव, त्याचा नंबर, ते पायथान बिथान सगळं, ते तिकडून आणायचं. कुठून? डेटाबेस. त्याला म्हणतात फुल आणि स्टॅक. ठीक आहे. अजूनही याला 2-4 ऍट्रिब्यूट आहेत, ते बी लगेच बघून घेऊ. कशाला व आजच्या कानाला आरसा. चला टेबललाच. हा, कुठे गेला टेबल टॅग? हा टेबल. बॉर्डर इक्वल टू 1 टाकली, ही वाढवून बघा, कमी करून बघा तुमच्या हिशोबाने. ठीक आहे. इथे टाका अलाइन इक्वल टू सेंटर. आता अलाइनचं स्पेलिंग बघा, मला थोडस आलं. आला लगेच पटकून सेंटरला, कॅनव्हासच्या सेंटरला आला असेल बघा. आला? तुझं लक्षच नसतंय, बघत तर जा काय चाललंय ती. अलाइन सेंटर. अलाइन एक ऍट्रिब्यूट आहे. अलाइन करणे म्हणजे काय? तुम्ही बघत असताना ना, अलाइन करणं वगैरे माहित असतील शब्द तुम्हाला. हा, तर सेंटर आहे. सेंटर आहे म्हणजे काय असेल? लेफ्ट सुद्धा असेल, लेफ्ट टाकून बघा. म्हणजे ऑलरेडी काय होतं आपलं? लेफ्टलाच होता टेबल, म्हणजे बाय डिफॉल्ट लेफ्ट आहे त्याची व्हॅल्यू. ते चेक करत चला बरं का, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे विचार करायचा. कारण ऍट्रिब्यूट चेंज केलं आपण, त्याला लेफ्ट केलं, सेंटर केलं की तो इकडे आला, मग राईट बी असू शकेल, असेल का नाही? असेल की नाही राईट बी? चला राईट कसं असतं बघूयात. गेला राईटला टेबल आपला, गेला राईट.
आता हे तर टेबलच्या विषयी बोलतोय आपण, राईट? काय झालं काय झालं अजून दोन ऍट्रिब्यूट असू शकतात बघा. टेबल आहे ना, तुमच्या टेबलनी कॅनव्हासला ऑक्युपाय केलेले. किती कॅनव्हास ऑक्युपाय करायचा आहे त्या टेबलनी हे तुम्ही ठरवू शकता. काय झालं समजत नाहीये का मला विचारा. गायब नाही झालाय, स्क्रॉल कर त्याला. HTML येते, गायबच झाला ते. तू परिणाम गंभीर आहेत हा. गंभीर आहेत परिणाम. चला ठीक आहे. आता अजून काय असू शकतं तर हे बघा, हे टेबलची एक विशिष्ट हाईट आलेली आहे, ऑटोमॅटिकली आलेली. मी दिली का? त्याची ऑटोमॅटिकली विड्थ सुद्धा आलेली मी दिली आहे का? चला विड्थ आणि हाईट बदलून बघू. ऍट्रिब्यूट विड्थ इक्वल टू द्या काहीतरी, मी देतो 25%. बघा आता काय होईल, माझी जी विड्थ आहे ती 25% झाली ऑटोमॅटिकली, राईट? हाईट बदलून बघा, प्रश्नच नाही ना. बसवायचं ना, मॅटर तर गायब नाही करता येणार ना. मॅटर महत्वाचं आहे की नाही टेबल मधलं. मॅटर गायब करता येईल का? काय बोलतो बेटा तू. हा चला, हाईट HEIGHT, हाईटचं स्पेलिंग चेक करा. हाईट किती हाईट ठेवायची? चला मी ठेवतो 50%. 50% कशाची आहे इथे? आता तुमच्या समोर असलेल्या त्या 1980 ते 1028 असा जो कॅनव्हास आहे तुमच्या समोर पिक्सेलचा, तुमच्या स्क्रीनची असलेली साईज त्या कॅनव्हास नुसार येणार आहे, बरोबर आहे? 50% झाला, ते ऑटोमॅटिकली 50% आला होता. ठीक आहे, इथे थोडस बदललो आपण, बघू अजून 70%. हाईटचं स्पेलिंग HEIGHT. हाईटचं स्पेलिंग काय रे? HEIGHT बरोबर आहे ना मग हाईटचं स्पेलिंग. 25, 30 इथं 75 करावं लागेल, कारण दोन्ही याच्यामध्ये बसलं असं. चला करून बघा तुम्ही, हाईट वगैरे. हा होतंय माझ्याकडे ते, मी जरा विशेष. ठीक आहे झालं. त्याच्यानंतर काय असेल तर बाकीचं नंतर CSS मध्ये गेल्यावर शिकू, एवढं शिकण्याची गरज नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, टेबल क्रिएट करू शकता. हे ऍट्रिब्यूट्स आहेत त्याचे, लक्षात आलं असेल तुमच्या. टेबलची हाईट, टेबलची विड्थ, हा बरोबर आहे. अजून काय असू शकतं इथे? इथे कलर लिहा. कलर इक्वल टू ग्रीन. मला नाही वाटत कलर घेईल ऍट्रिब्यूट म्हणून, नाही माझ्याकडे नाही घेईल, तुमच्याकडे येते बघा कलर घ्यायला. नाही द्या सोडून, चला काय हरकत नाही, आपल्याला CSS मध्ये गेल्यावर शिकायचंच आहे. ठीक आहे झालं. सो अशा पद्धतीने आपण काय बनवू शकतो, टेबल्स क्रिएट करू शकतो, राईट? चला पुढे जाऊया. ओके काय झालं कृष्णा, काय झालं?